का फंडा, अंडा अंडे का फंडा, अंडा अंडे का फंडा, ले एक अंडा और मार उस पे दंडा. फोडलेल्या अंड्याला असं फेटून घ्यायचं आहे. बीटरने एवढं फेटायचं आहे, एवढं फेटायचं आहे, एवढं फेटायचं आहे, एवढं फेटायचं आहे की त्याचा पूर्णपणे कलर चेंज झाला पाहिजे. आता ह्या फेटलेल्या अंड्याची रेसिपी करणार काय आहोत तर एक डिलिशियस, यम्मी, टेस्टी असा केक. हो, अंड्याचा केक. आता या फेटलेल्या व्हाईट झालेल्या अंड्यामध्ये टाकणार आहोत 1/4 कप साखर. क्रिस्टल साखरच वापरायची आहे, पावडर शुगर यूज करायची नाही. रेसिपी पूर्ण बदलून जाईल. आता हे क्रिस्टल्स जेव्हा बीट करताना त्या अंड्यात मिक्स होतील तेव्हा ऑलमोस्ट सगळे दाणे क्लिअरली मेल्ट झाल्याचा एक छोटासा फील येतो आपल्याला बीटरला. तो आल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून टाकायचा आहे व्हेजिटेबल ऑइल. त्यामध्ये तुम्हाला इसेन्स टाकायचा आहे, जो तुम्हाला आवडेल तो. चॉकलेट बनवायचं असेल तर चॉकलेट फ्लेवरचा इसेन्स टाका किंवा जो तुम्हाला आवडेल तो. आता मी इथे पायनॅपल फ्लेवर टाकला आहे. यामध्ये घेणार आहे अर्धा कप मैदा. त्यामध्ये टाकणार आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि हे मिक्सचर पूर्ण मिक्स करणार आहे. आता हे तयार केलेलं ड्राय इन्ग्रेडियंट्सचं मिक्सचर टाकणार आहे अंड्यामध्ये. ज्या अंड्याचं आपण मिक्सचर केलं आहे, अंडं, क्रिस्टल शुगर आणि ऑइल, त्यामध्ये कट अँड फोल्ड मेथड यूज करायची आहे. इथे अजिबात सर्क्युलर मेथड यूज करायची नाही. आपण यामध्ये फक्त बेकिंग पावडर टाकलं आहे, बेकिंग सोडा यामध्ये टाकलेला नाही आहे, कारण अंडं इथे मस्तपैकी फ्लफी करण्याचं काम करतं केकला. आता इथे मी दूध वापरलं आहे. हे फुल फॅट मिल्क आहे, त्यामुळे फक्त 1.5 टेबलस्पून मिल्कची इथे गरज पडणार आहे. अशी छान अशी कन्सिस्टन्सी बॅटरला येते. कट अँड फोल्ड मेथड करत राहा अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत. आणि तयार झालेलं हे बॅटर आपल्याला कपकेकमध्ये, कपकेक करायचं असेल तर त्यामध्ये, किंवा जर तुम्हाला नॉर्मल केक करायचा असेल स्क्वेअर शेप, सर्कल शेप, तर त्यामध्ये. आता मला इथे कपकेक करायचं आहे म्हणून मी छोटे छोटे बटर पेपर कट केले आणि कपकेकच्या ट्रेमध्ये असे ते अरेंज केले. आता ह्यामध्ये जात आहे बॅटर. मी इक्वल केकची साईज येण्यासाठी, कपकेकची साईज येण्यासाठी म्हणून 1 टेबलस्पून यूज केला आहे आणि त्या सेम मेजरने मी ह्याच्यामध्ये बॅटर टाकणार आहे. आणि आता हे टाकून झाल्यानंतर आपल्याला तोपर्यंत करायचं आहे प्रीहीट अवन. प्रीहीट केलेला अवन 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट केलेला असावा आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा टाईम सेट करा. आता इथे मला अजून केक बनवायचा आहे म्हणून मी 15 मिनटाचा थोडा जास्त टायमर लावला आहे. पण हा कपकेक असला की हार्डली 10 ते 12 मिनटांमध्ये होऊन जातो. आता 15 मिनटाचा टायमर सेट केला आहे आणि असे मस्त आपले केक व्हायला लागले आहेत. तोपर्यंत मी या केकसाठी छान फ्रॉस्टिंग तयार करून घेणार आहे. या फ्रॉस्टिंगसाठी 24 ग्रॅम मी शुगर पावडर घेतली आहे. आता इथे शुगर पावडर घ्यायची, क्रिस्टल अजिबात घ्यायचे नाही आहे. बटर घेते आहे. आता हे अमूल बटर वापरलं आहे आणि इथे मी क्रिस्टल शुगरच्या डबल क्वांटिटीमध्ये बटर घेतलं आहे, म्हणजे 24च्या डबल 48 ग्रॅम मी घेतलं आहे सॉल्टेड अमूल बटर. आता इथे तुमची चॉईस आहे, तुम्हाला अनसॉल्टेड वापरायचं असेल बटर तर अनसॉल्टेड घ्या. थोडंसं सॉल्टी केकमध्ये छान वाटतं खायला. तर हे बटर फ्रॉस्टिंग तुम्हाला सॉल्टेड करायचं की अनसॉल्टेड त्यावर तुम्ही बटर चॉईस करू शकता. आता हे शुगर पावडर आणि बटर फेटून घेतलं आणि त्याचाही पूर्ण फेंट असा कलर येईपर्यंत चांगलं फेटून झाल्यावर आपली फ्रॉस्टिंग क्रीम तयार होते. आता मी इथे पायपिंग बॅगने फ्लॉवर्स वगैरे करणार नाही आहे, कारण मला हे टिफिनला द्यायचं आहे दादूला. त्यामुळे मी मस्तपैकी फक्त ते हाफ कट करणार आहे आणि त्याला छान बटर नाईफने ती फ्रॉस्टिंग लावणार आहे. कारण मला खूप जास्त अशी फ्रॉस्टिंग नाही लावायची. बटरची हेवी फ्रॉस्टिंग असल्यामुळे ती खूप कमी जरी लावली ना तरी केक असा मॉइस्ट ठेवते आणि खायला केक ड्राय असा वाटत नाही. आणि फ्रॉस्टिंगची अशी खूप कमाल भारी टेस्ट त्या पायनॅपलच्या कपकेकनं येते ना, ती मला खूप आवडते. तुम्ही पण ट्राय करा. सेम अशीच्या अशी रेसिपी एकदा करून बघा आणि तुम्हाला हे फ्रॉस्टिंगचं आणि केकचं कॉम्बिनेशन कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका.
आता जेव्हा आपल्याला पायपिंग बॅगने खूप सारे फ्लॉवर्स किंवा डिझाईन्स वगैरे करायची नसेल तर ही आयडिया कमाल भारी वाटते मला, कारण टिफिनला वगैरे द्यायला पण इझी पडतं. जर का टिफिनमध्ये बेबीजना शेअरिंग वगैरे करायची असेल स्टुडंट्सना एकमेकांना, तर तेही बरं पडतं त्यांना द्यायला. आणि क्रीम तर क्रीम, आणि खूप जास्त प्रमाणात क्रीम नाही जात. काही जणांना बटरचा वगैरे खोकल्यामुळे त्रास वगैरे होऊ शकतो, तर फ्रेश बटर यूज करा. घरगुती होममेड बटर वापरलं तर अजून जास्त छान आहे. आणि आता इथे तुम्हाला मी दाखवणार आहे दुसरी एक कमाल भारी रेसिपी, जी टिफिनला तुम्ही देऊ शकता, स्नॅक्समध्ये मोडते ही. आणि ह्या आहेत चकल्या. सो आजच्या 2 रेसिपीज सी फॉर कपकेक आणि सी फॉर चकल्या अशा होणार आहेत. तर या चकलीसाठी मी घेतलं आहे 2 कप तांदळाचं पीठ. हे बारीक भाकरीसाठी लागणारं तांदळाचं पीठ आहे. आणि सेम क्वांटिटीमध्ये 2 कप घेतलेलं आहे इथे मी कोमट पाणी, वॉर्म वॉटर. आणि ह्यामध्येच 2 टेबलस्पून टाकणार आहे बटर. आता इथे मी अमूल बटर वापरलं आहे आणि हे सॉल्टेड आहे. हिंग टाकणार आहे अगदी किंचितसं, आणि चवीनुसार मीठ. मी पिंक सॉल्ट वापरते. त्यानंतर हे सर्व आपलं लिक्विड आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आता पाण्याला छान उकळ आली ना की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ. या संपूर्ण पिठाला पाण्याचा अवशेष लागला पाहिजे एवढाच उद्देश. पूर्ण पीठ पाण्यामध्ये मिक्स झालं की ते असं छानपैकी फेटून घेतलं ना की आपल्याला ह्याला वाफवण्यासाठी तसंच झाकण ठेवायचं आहे. आता ज्या वेळेला मी पीठ टाकलं त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ते मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवलं. एक 30 मिनटं वगैरे ठेवलं तर उत्तम. त्याहून कमी जर घाई असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम असतं, बाकी काही नाही. जर तुम्ही हाताने पुढे ही प्रोसेस करणार असाल तर तुम्ही 30 मिनटंसुद्धा ठेवू शकता, थोडं कोमट होतं. नाहीतर मग माझ्यासारखं बिटरने करणार असाल तर मग 10 मिनटं थांबलात तरी चालेल. आता यामध्ये मी टाकलं आहे कलोंजी, ज्याला आपण कांद्याच्या बिया म्हणतो. त्या सेम काळ्या तिळासारख्या दिसतात, पण तांदळाच्या ह्या बटर चकलीमध्ये कलोंजी खूप भारी लागते. नक्की ट्राय करा टाकून. आत्तापर्यंत कधी जर टाकली नसेल तर मस्ट ट्राय. आणि त्यामध्येच मी जिरंसुद्धा टाकलं. अगदी तुम्हाला स्नॅक सेंटरमध्ये वगैरे किंवा कुठेही तुम्हाला फूडच्या कॉर्नरमध्ये तुम्हाला त्या व्हाईट कलरच्या ज्या चकल्या दिसतात ना, कुरुम कुरुम अगदी, ज्या बघता क्षणी वाटतात की ह्या खूपच क्रंची असणार आहेत, तर ह्या चकल्या आहेत त्या बटरच्या आणि खूप छान लागतात या. त्यामध्ये जिरं आणि कलोंजी मात्र आठवणीने टाका. आता मऊसूत फेटून घेतल्यावर किंवा तुम्ही मळूनही घेऊ शकता. त्याचे हे अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेत. त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे. आणि आता काय करणार आहे माहिती आहे का, झालं आहे आपलं. चकल्या तळायला घेणार आहे लगेचच. कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये आपल्या चकलीचा साचा बाजूला काढून घेतला आहे आणि या साच्यामध्ये मी आता टाकणार आहे आपण तयार करून घेतलेला पिठाचा गोळा. त्याआधी बटर पेपरची अरेंजमेंट करून घेतली, कारण हा तयार केलेला गोळा डायरेक्ट साच्यामध्ये टाकून जेव्हा मी चकली काढणार आहे ती ह्या बटर पेपरवर काढून घेणार आहे. आणि बटर पेपर अलगद मी हातात घेऊन चकली कढईमध्ये सोडणार आहे, जेणेकरून चकलीचा आकार जराही बिघडत नाही. आता बघा मी कसं करते. बाय द वे, हा साचा खूप कम्फर्टेबल आहे बरं का. या साच्यासोबत जवळजवळ मला 12 छोट्या छोट्या प्लेट्स आल्यात वेगवेगळ्या शेपच्या. पपडी म्हणाल, त्यानंतर बारीक शेव, जाडी शेव, अजून ट्रायंगल, आणि अजून बरेच काय वेगवेगळे शेप आलेत. आता ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवले, पण ह्या साच्याच्या प्रोडक्ट्सची एक स्पेशल व्हिडिओ केलेली आहे चॅनलमध्ये. प्रोडक्टची व्हिडिओज असतात, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. या साच्याच्या आलेल्या प्रत्येक पार्ट्स, प्रत्येक वेगवेगळ्या 12 प्लेट्स किती सुंदर आहेत आणि तुम्ही त्याच्यापासून असंख्य वेगवेगळ्या रेसिपीज करू शकता. जर तुम्हाला हा साचा विकत घ्यायचा असेल तर मी ह्याच रेसिपीच्या डाव्या कोपऱ्यात येणाऱ्या प्रोडक्टच्या बॉक्समध्ये ह्याची लिंक शेअर करते. तुम्ही डायरेक्टली तिथून परचेस करू शकता. नक्की घ्या. मी जवळजवळ गेल्या 4 वर्ष झाल्या हा साचा वापरते. कधीच काही खराब पण नाही झाला, आणि कधीतरी वापरणारी गोष्ट आहे, पण खूप दिवसांनी काढल्यानंतर त्याचं काहीतरी बिघडलं आहे असं अजिबात वाटत नाही. खूपच छान आहे वापरायला, सोपा आहे आणि फार महागही नाही आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की घ्या. आता पाहिलं बटर पेपरवरती ही चकली किती छान दिसते. ते व्हाईट चकलीच्या मध्ये येणारे कलोंजीचे दाणे एवढे छान दिसतात ना, आणि हे कलोंजीचे दाणे जेव्हा तळून निघतात ना चकलीमध्ये तेव्हा अजून छान लागतात, एकदम कुरकुरीत, मस्त. त्याचा फ्लेवर तर एवढा भारी लागतो ना चकलीमध्ये, खूपच छान.
आता तेल चांगलं कढईमध्ये गरम झालं ना की कमी गॅसवर किंवा लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या चकल्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या चकलीला जेव्हा आपण कढईत सोडतो तेव्हा जास्त फार हलवायची गरज नाही. त्याचे येणारे जे तेलावरचे बुडबुड आहेत ते कमी झाले की आपली चकली तयार झाली. अशी नजरेलाच कुरकुरीत दिसते तेव्हा चकली तयार झाली म्हणू शकता. अशा पद्धतीने मी सर्व काही चकल्या आहेत त्या तळून घेतल्यात. एवढ्या 2 वाटीच्या तांदळाच्या पिठामध्ये भरपूर चकल्या होतात आणि तेलकट पदार्थ जेवढ्या लवकर संपवू तेवढे चांगले असतात. आता या कुरकुरीत चकल्यांचा आवाज ऐका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.